नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांनी सांभाळावे, छगन भुजबळ यांनी मांडले मत। अमरावतीत मोठा राजकीय भूकंप, एमआयएमच्या नगरसेविका मीराबाई कांबळे यांचे भाजपला मतदान, तर एमआयएम पक्षाने केली हकालपट्टी। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मला माहिती नाही, मी कुठल्याही चर्चेत सहभागी नव्हतो, जितेंद्र आव्हाड। उद्या 12 झेडपी आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान। आणि भारताने 6व्यांदा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला, इंग्लंडचा 100 धावांनी पराभव, वैभव सूर्यवंशीने केल्या 175 धावा। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्हा पोलीस दलात आता एका नव्या अत्याधुनिक सॅटेलाइट सिस्टमसह 4 बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे असलेली पोलीस गाडी दाखल झाली असून या नव्या कोऱ्या गाडीचे आज दिनांक 6/2/2026 रोजी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या हस्ते उद्घाटन झाले। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्यासह मोटार विभाग पोलीस अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गाडीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली। दिनांक 5/2/2026 रोजी AHTUच्या प्रभारी अधिकारी PSI पल्लवी जाधव यांना सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी माहिती दिली की आज दुपारी 12 वाजता कपिलधार देवस्थान तालुका जिल्हा बीड येथे एका 16 वर्षाच्या मुलीचा बालविवाह होणार आहे। त्यावरून PSI पल्लवी जाधव या AHTU टीमसह व तत्वशील कांबळे यांच्यासह कपिलधार देवस्थान येथे दाखल झाले। तेथे 2-3 विवाह सुरू होते आणि माणसांची खूप गर्दी होती, म्हणून सर्व टीम आपल्या हॉलमध्ये दाखल झाले। तेथे गेल्यावर PSI पल्लवी जाधव यांनी एका महिलेला नवऱ्या मुलीचे नाव विचारले असता तिने मुलीचे नाव चुकीचे सांगितले, म्हणून टीम तिथून बाहेर पडणार तोच मुलीचे आडनाव विचारले तर ते बरोबर सांगितले, म्हणून मुलीला ताब्यात घ्यायला टीम जाणार तोच वराडी मंडळीला पोलीस आल्याचा संशय आल्याने त्यांची पळापळ सुरू झाली। एवढ्या गर्दीत पल्लवी जाधव यांनी मुलीला ताब्यात घेतले व गर्दीचा फायदा घेऊन नवरदेव मुलगा पळून गेला। हॉलमध्ये हजर असलेल्या व पळणाऱ्या लोकांना थांबायला सांगून त्यांना पल्लवी जाधव यांनी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम बाबत जनजागृतीपर मार्गदर्शन केले। पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिचे समुपदेशन केले व तिला तिच्या लग्नाबाबत विचारपूस केली असता तिने सांगितले की तिचा विवाह राजेंद्र भाऊसाहेब शिंदे वय 24 वर्षे राहणार पिंपळाची वाडी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड याच्यासोबत झाला आहे। सदर पीडित मुलगी व तिचे आईवडील व मामा तसेच राजेंद्र व त्याचे आईवडील फरार झाल्याने त्याचे मामा व नातेवाईकांना ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी बीड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे हजर केले। तसेच बालविवाहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी बालविवाह प्रतिबंधात्मक अधिकारी श्रीरामवीर ग्रामपंचायत अधिकारी पाली बीड यांना घटनेची फोनद्वारे सर्व माहिती देऊन पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथे बोलावून घेतले। या प्रकरणी पोलीस स्टेशनला आल्यावर बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये 8 आरोपी तसेच इतर 50 ते 60 वराडी मंडळी व देवस्थान ट्रस्टी व सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। PSI पल्लवी जाधव यांनी पीडित मुलीच्या काळजी व संरक्षणासाठी तिला बाल कल्याण समिती बीड यांच्या समक्ष हजर करण्याबाबत तपास अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत। सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पल्लवी जाधव, पोलीस हवालदार उषा चौरे, पोलीस शिपाई अक्षय जाधव सर्व नेमणूक AHTU बीड यांनी मिळून केली। दिनांक 30/1/2026 रोजी फिर्यादी काजी मोहम्मद अलीमुद्दीन करीमुद्दीन वय 65 वर्षे, व्यवसाय व्यापार, राहणार बाराभाई गल्ली अंबाजोगाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 29/1/2026 रोजी 2 अज्ञात इसमांनी घरात प्रवेश करत रोख रक्कम 4 लाख रुपये व सोन्या चांदीचे दागिने अंदाजे किंमत 7,70,000 रुपये असा एकूण 11,07,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यात तांत्रिक तपास करून या गुन्ह्यातील आरोपी पठाण मोहम्मद रियाज खान मोहम्मद इक्बाल मोहम्मद वय 25 वर्षे राहणार बाराभाई गल्ली अंबाजोगाई आणि सलमान मुस्तफा शेख वय 31 वर्षे राहणार झारे गल्ली अंबाजोगाई यांची नावे निष्पन्न केली। यातील आरोपी पठाण मोहम्मद रियाज खान मोहम्मद इक्बाल मोहम्मद वय 25 वर्षे यास गुन्हा दाखल झाल्यापासून केवळ 24 तासांच्या आत
दिनांक 30/1/2026 रोजी अटक करून नमूद गुन्ह्यातील रोख रक्कम 1,90,000 रुपये व सव्वा तोळे सोन्याचे गलसर किंमत अंदाजे 60,000 रुपये असा एकूण 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। तसेच यातील आरोपी सलमान मुस्तफा शेख यास दिनांक 1/2/2026 रोजी अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील मालांपैकी 52 ग्रॅम सोने व 537 ग्रॅम चांदी असा एकूण 3,60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। गुन्ह्यातील मालापैकी एकूण 6,10,000 रुपयांचा माल हस्तगत केला असून या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत। तर या गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंबेजोगाई श्री ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली PI शरद जोगदंड, PSI आनंद शिंदे, अमोल गायकवाड, कृष्णा वडकर, तेजस वाहुळे, पांडुरंग काळे, हनुमंत चादर, युवराज राठोड, सुशांत गायकवाड, भागवत नागरगोजे यांनी मिळून केले असून पुढील तपास PSI आनंद शिंदे हे करत आहेत। पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कुक्कडगाव तालुका जिल्हा बीड येथील इंदरराव रामभाऊ नवले हे दिनांक 12/1/2026 रोजी त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावून बाजारासाठी कुक्कडगाव येथे गेले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणाचा समांतर तपास बीड LCBचे पथक हे करत होते। दिनांक 6/2/2026 रोजी बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू असताना PSI श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, विकास राठोड, अंकुश वरपे, अर्जुन यादव, अशफाक सय्यद, मनोज परजने आणि सिद्धार्थ मांजरे यांना गुप्त माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार भगवान ईश्वर भोसले व त्याचा भाऊ कुऱ्या ईश्वर भोसले दोघेही राहणार बेलगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर हल्ली मुकाम नागझरी तालुका गेवराई जिल्हा बीड यांनी मिळून केला असून सदर आरोपीपैकी भगवान ईश्वर भोसले हा नागझरी येथे आलेला आहे। माहिती मिळताच LCB पथकाने नागझरी येथे जाऊन छापा टाकला असता आरोपी भगवान ईश्वर भोसले हा झाडाखाली बसलेला आढळून आला। त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यास ताब्यात घेऊन पुढील तपासकामी पिंपळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड, PSI खटावकर, पोलीस हवालदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, विकास राठोड, अंकुश वरपे, अर्जुन यादव, अशफाक सय्यद, मनोज परजने आणि सिद्धेश्वर मांजरे यांनी मिळून केली। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।